मोशीतील दुर्घटनेत 2 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले, तर 7 जण अडकलेलेच. बचावकार्य सुरू. तर पाहूयात ही माहिती सविस्तरमध्ये. तर पुण्यामधील पिंपरी चिंचवडमधील मोशी इथं कचऱ्याचा ढिगारा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अडकलेल्या इतर 7 जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील ढिगारा मुसळधार पावसामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 7 ते 8 जण अडकल्याचे अजून भीती व्यक्त केली जात आहे. NDRFकडून बचावकार्य सुरू आहेत. ढिगारा बाहेर काढण्यात अडथळे येत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. आत्तापर्यंत 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर बुधवारच्या दुपारी 1:15च्या सुमारास ही घटना घडली आहे. ढिगारा कोसळल्यानंतर इमारतीतील काही भागही कोसळला आणि त्यात 23 कामगार अडकले. त्यापैकी 14 जणांना रात्री 12:30 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आलं, तर इतर कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तर एकंदरीत पाहूया की कचरा डेपो परिसरात तळमजल्यासह 3 RCC कार्यालय आणि उपाहारगृहाची इमारत आहे. तर असेच दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस त्यावर कचऱ्याचा ढिगारा पडल्याने इमारतही कोसळली. त्याखाली अडकलेल्या कामगारांचे आवाज ऐकू येत होते. त्यानुसार मदतकार्य सुरू करण्यात आले. 5 जण स्वतःच बाहेर निघाले होते, तर 9 जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अडकलेल्यांना इतरांचा शोध व बचाव कार्य राबवलं जात आहे. अग्निशमन दलाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग, PDRF आणि देहू रोड येथील सैन्य दलाचीही तुकडी बचाव कार्य करण्यात आली आहे. पोकलेंच्या सहाय्याने कचरा बाजूला केला जात आहे. मात्र इमारतीच्या दोन्ही बाजूला कचरा असल्यामुळे याने बचाव कार्यास खूप अडथळा येत आहे. पहिल्या मजल्याचे स्लॅबचे छिद्र पाडून गज कापून अग्निशामक दल NDRFचे जवान खाली उतरले. त्यांनी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. तर अग्निशामक दलासह राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग, PRDF आणि PDRF आणि देहू रोड येथील सैन्य दलाचाही तुकडे बचाव कार्य करत आहे. पोकलेंच्या सहाय्याने कचरा बाजूला केला जात आहे. मात्र इमारतीच्या दोन्ही बाजूला कचरा असल्याने बचाव कार्यात खूप अडथळा येत आहे. तर पहिल्या मजल्याचा स्लॅब छिद्र पाडून गज कापून अग्निशमन दल NDRFचे जवान खाली उतरले. त्यांनी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. तर कोसळलेल्या इमारतीतून कचऱ्याचा ढीग जवळपास 30 मीटर लांब आहे. संततधार पावसामुळे कचऱ्याचा ढीग खाली सरकला. तो इमारतीवर जोरात आदळला. त्याचा दाब जास्त असल्यामुळे इमारत एका बाजूला सरकली. त्याखाली अडकलेल्या व्यक्तींचे शोधकार्य सुरू आहेत.